महापालिका निवडणुकीसाठी नव्या दमाने मैदानात उतरणार नवी मुंबई नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष रामचंद्र दळवी यांचा निर्धार। बेलापूर प्रतिनिधी नरेंद्र पडवळ। नवी मुंबई काँग्रेस पक्षाच्या वतीने आज डिसेंबर 18 रोजी बेलापूर सेक्टर 15 येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। नवनिर्वाचित नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची भूमिका, तयारी आणि आगामी रणनीती याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली। निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला फटका बसल्याची चर्चा सुरू असतानाच कोणी कुठेही गेले तरी काँग्रेस पक्ष खंबीर आहे आणि तो कायम राहणार असा ठाम संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला। नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे तसेच स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून निवडणुकीची तयारी करणे यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। काँग्रेस पक्ष आगामी महापालिका निवडणुकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाणार असून नवी मुंबईतील जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावी लढा उभारला जाईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या प्रभारी डॉक्टर मोनिका जगताप, अध्यक्ष रामचंद्र दळवी, ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। माजी जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडला असला तरी काँग्रेसची ताकद कमी झालेली नसून नव्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या उत्साहाने निवडणूक रणांगणात उतरणार आहे असा ठोस संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला। आबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली आपण ही पत्रकार परिषद घेणार आहोत। नवी मुंबई संदर्भातच्या नवीन घडामोडी आणि येणाऱ्या निवडणुकी संदर्भात ही आपण पत्रकार परिषद ठेवलेली आहे। तर सर्व पत्रकारांचं नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने स्वागत। सुरुवात संतोष शेट्टी साहेब, आबा दळवी साहेब आणि आमच्या प्रभारी मॅडम हे आपल्याशी संवाद साधतील। निवडणुका सुरू असताना पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, बरीच उलटापालट होत आहे, कोण इकडे पळत आहे, कोण तिकडे पळत आहे, पण पक्षाला हे ठाऊक आहे की आबा दळवी कुठेच पळणार नाही, कुठेच जाणार नाही, म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे। मी जे काय आता आहोत पक्षाच्या विचारधारेशी जे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिल्लक आहे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना बरोबर घेऊन ही लढाई लढू आणि त्यांना उमेदवारी पहिली प्राधान्याने दिली जाईल जे पक्षाचा झेंडा हातात धरून आहे आणि त्याच्यानंतर 23-22 तारखेनंतर बरेचसे नवीन आयाराम येतील। आम्ही त्याचा विचार करू, जर ते आमच्या पक्षाबरोबर कमिटेड राहणार असेल तर आम्ही त्यांनाही त्यांचाही विचार करू आणि त्यांनाही मग संधी देऊ। 2014 आपण पाहिलं तर सगळं भूल तापा आणि खोट्याला बळी पडून बरेचसे लोक गेलेले आहेत, पण काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला आयडिओलॉजीला मानणारे लोक अजूनही आहेत, मतदार आहेत। आजही काँग्रेस पक्ष संविधानाला मानतो, जे संविधानाला मानणारे लोक आहेत ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत, ते मतदार म्हणून आहेत, मतदान करतील आणि आम्ही जास्तीत जास्त सीटा आमच्या महाविकास आघाडीमधून निवडून आणून आम्ही आमची पक्ष संघटना मजबूत करू एवढं मात्र नक्की। आणि काँग्रेस पक्षाच्याच मदतीने जो कोण महापौर बसायचं असेल तुम्हाला काँग्रेस पक्षाचाही महापौर त्याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ आणि तसंच होतं। कांग्रेस सबका इच्छा है कि सबसे जास्त सीट चुन के आवे, ऐसा सबका अपेक्षा है। हमारा महाविकास आघाड़ी है, इसमें सीट से शेयरिंग होगा, जास्त सीट चुन के आने के लिए हम लोग मदद करेंगे। आज हमारा नवनिर्वाचित जिला अध्यक्ष है, उसको पूरा सहयोग साकार पूरा पार्टी, हमारे कांग्रेस पार्टी पूरा कार्यकर्ते, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस, ऑल इंडिया कांग्रेस पूरा हमको साकार सहयोग करेंगे ऐसा पूर्ण विश्वास है। जास्तीत जास्त सीट कांग्रेस का और महाविकास आघाड़ी का चुन के आएगा, पूरा विश्वास है। झाल्यापासून
काँग्रेसच्या सहकार्याशिवाय महापौर बसलेला नाही. काँग्रेस अगोदरही काँग्रेस बोलवते काँग्रेस संपली, पण काँग्रेस संपलेली नाहीये. येणाऱ्या निवडणुकीत पण तुम्हाला कळेल की काँग्रेसच्या सत्तेशिवाय महापौर बसणार नाही. हे 100% आहे, आमचा दावा आहे आणि तुम्हाला ते योग्य वेळेला बरोबर आम्ही दाखवून देऊ.